कितीही पैसा ओतला तरी दिल्ली सरकार विरोधात गेलेल्या पण सत्य स्वीकारणाऱ्याचाच विजय झाला आहे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता राजश्री फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या युवा संवाद कार्यक्रमात टोला लावला। अहंकाराच्या विरोधात नम्रता, अहंकाराच्या विरोधात लोकहिताचे निर्णय, अहंकाराच्या विरोधात लोकांशी संवाद, अहंकाराच्या विरोधात लोकशक्तीची ताकद मोठी आहे। कितीही पैसा ओतला तरी दिल्लीत सरकार विरोधात गेलेल्या पण सत्य स्वीकारणाऱ्याचाच विजय झाला आहे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता टोला लावला। राजश्री शाहू फाउंडेशनच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात युवा संवाद आयोजित कार्यक्रमादरम्यान युवकांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधला। युवकांच्या बिनधास्त प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिलीत। युवकांनी उद्योग जगताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, छोटा मोठा का होईना उद्योग करावा, अशी मार्गदर्शक सूचना त्यांनी यावेळी केली। अपेक्षा सरकारने पूर्ण केल्या पाहिजे, माझं काही दुमत नाही। त्यासाठी हे सरकार दुसरं सरकार कुठलेही सरकार असलं पण ह्या सरकारने दुसऱ्या सरकारमध्ये फरक एवढाच आहे, हे सरकार आपलं सरकार आहे आणि ते सरकार ते मी पुन्हा येईल म्हणजे ते त्यांचं सरकार त्या ठिकाणी होतं। आपण या ठिकाणी हे आपलं सरकार याच्यासाठी म्हणतो कारण की लोकांनी या ठिकाणी कळवलं, त्यानंतरच्या काळामध्ये आपल्या बाजूने त्या ठिकाणी दिला आणि आज लोक हे सरकार झाल्यानंतर खुश आहेत। अनेक असे चांगले निर्णय गेल्या काही महिन्यांमध्ये घेतले गेले आणि निर्णय घेऊन फक्त त्या ठिकाणी नुसतं बसून राहून फायदा नसतो, निर्णय घेऊन त्याच्यावर काम करणं पण तितकंच महत्वाचं असतं आणि त्या प्रकारचं काम या सरकारच्या मदतीने त्या ठिकाणी घेतलं गेलं आहे। त्यामुळे मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी तुमच्या सर्वांचा कार्यकर्ता म्हणून एवढंच सांगतो, हे सरकार आपलं आहे। या सरकारच्या मदतीने अनेक सकारात्मक निर्णय या येत्या बजेटमध्ये आपल्या सर्वांना घेतलेले बघायला मिळतील। नक्कीच त्यातले काही निर्णय आपल्याला जी अपेक्षा त्या अपेक्षेप्रमाणे नसतील, कदाचित आपली अपेक्षा आपल्या सरकारकडनं खूप मोठी असल्यामुळे काही निर्णय हे तुम्हाला कमी वाटले तरी आधीच्या पेक्षा ते खूप चांगले असतील आणि काही निर्णय हे कदाचित तुम्हाला अपेक्षित सुद्धा नसतील, ते सकारात्मक निर्णय या सरकारच्या मदतीने आपल्या सर्वांसाठी ते येत्या काळामध्ये घेतले जातील असा विश्वास त्या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल। शिवाय उद्योग, रोजगार, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विषयांवर युवकांना पडणाऱ्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा घडून आली। अजून एक मुलं मुली या ठिकाणी भरपूर भविष्य आपलं काम करावं लागेल, कष्ट घ्यावं लागेल। स्वप्न तुमचं नाही, तुमच्या आई वडिलांचं हे कधी विसरून चालणार नाही। शिक्षक शिक्षिका तुम्हाला शिकवत असतात, त्यांचाही आदर केला पाहिजे। नाही तर होतं असं क्लासमध्ये एखाद्या व्यक्ती एखाद्या शिक्षका विरोधात जर बोलला तर आपल्याला खूप भारी वाटतं आणि एखादा शिक्षक आपल्याला होमवर्क जास्त देत असेल तर तो शिक्षक हमखास आपल्याला आवडत। पण सगळे शिक्षक हे आपल्या सर्वांसाठी असतात, त्यासाठी काम केलंच पाहिजे। पण ताईंनी मगाशी जसं सांगितलं, शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बदल हा येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना करावा लागेल। तो 100% त्या ठिकाणी करू असा शब्द त्या सरकारच्या वतीने एक सरकारचा कार्यकर्ता तुमच्या सर्वांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी देतो। जाता जाता एकच सांगतो, किती आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही सर्वजण मोठा झाला तर अहंकार येऊन देऊ नका। जर अहंकार आपल्यामध्ये आला। दरम्यान दिल्ली निवडणुकीत सत्याचा विजय झाला असून अहंकार मोठमोठ्याचे गर्वहरण करते असे सांगून महाविकास आघाडीचे सरकार अपेक्षित असलेले सकारात्मक निर्णय येणाऱ्या काळात निश्चितच घेतील, असेही रोहित पवार सांगायला विसरले नाहीत। जसे दिल्लीमध्ये होतं तसंच होतं। त्यामुळे अहंकाराच्या विरोधात नम्रता, अहंकाराच्या विरोधात लोकहिताचे निर्णय, अहंकाराच्या विरोधात लोकांचा संवाद आणि लोकांसारखी ताकद कुठलीही ताकद नाही। त्यामुळे कितीही मोठा व्यक्ती असला, कितीही मोठी भाषणं त्या ठिकाणी केली, कितीही पैसा त्या ठिकाणी ओतला, कितीही मुख्यमंत्री तिथं असणाऱ्या सरकारच्या विरोधात गेले तरी विजय हा सत्याचा त्या ठिकाणी झालेला आपण सर्वांनी दिल्लीमध्ये बघितला। त्यामुळे आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा अहंकार येऊन चालत नाही। नाही ते 100% मार्काचा पेपर असायचा आणि तिथं अहंकाराने तुम्ही म्हणायचं मला 110% मार्क मिळणार, मग ते 220 आकड्यासारखं होतं। 220 आकडा अपेक्षित असतो आणि तिथं आपण 100ला थोडी थांबावं लागतं। कदाचित मुलींना ते विषय कळणार नाही पण त्याला या कार्यक्रमाला राजश्री शाहू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके, शाहू फाउंडेशनचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।